बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांच्या मुसक्या वळल्या आहेत। अद्याप एक आरोपी फरार असून सर्व आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीने राज्यभरात जोर पकडला असून ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलाय। ज्या कारणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच कारणातून 7 महिन्यांपूर्वी मसाजोगमधून आणखी एक अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून उघड झाली आहे। त्यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्यांवर योग्य ती कारवाई केली नव्हती। तेव्हा जर कठोर कारवाई झाली असती तर कदाचित आज सरपंच संतोष देशमुख जिवंत असते, त्यांची हत्या झालीच नसती असं बोललं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पवन चक्की आवादा कंपनी खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांचं पहिल्यांदाच अपहरण झालं नव्हतं। याच खंडणी प्रकरणात 28 मे 2024 रोजी गावठी कट्टा दाखवून सुनील शिंदे यांचं अपहरण करण्यात आलं होतं। रमेश घुले याच्यासह त्याच्या 12 साथीदारांनी मसाजोगमधून शिंदे यांचं अपहरण केलं होतं। ही माहिती सीआयडीच्या तपासातून समोर आली आहे। याबाबत तेव्हा एक एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता, ज्यात सगळा घटनाक्रम नमूद करण्यात आला होता। 28 मे 2024 रोजी सुनील शिंदे आपल्या काही सहकाऱ्यांसह केज येथील गेस्ट हाऊस मध्ये जेवायला जात होते। त्यावेळी एका अज्ञात गाडीनं त्यांची गाडी अडवली आणि त्यांचं अपहरण केलं। सुनील शिंदे यांना एका हॉटेलमध्ये घेऊन जात त्यांना धमकी दिली। आमच्या भागात येऊन आमच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण करत असाल तर तुमचं बरं वाईट होईल अशी धमकी त्यांना देण्यात आली होती। आरोपींनी सुनील शिंदे यांच्याकडे 2 कोटींची खंडणीही मागितली होती। या प्रकरणी रमेश घुलेसह त्याच्या 12 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हाच आरोपींवर कठोर कारवाई केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झालीच नसती असं म्हटलं जात आहे।